या ठिकाणी एका महिलेला साखळदंडाने बांधलेलं दिसून येत होतं। अपंग महिला होती। तिचं नाव विचारलं असता तिने तिचं नाव सारिका हनुमंत साळे असे सांगितले। साखळदंडाने बांधलेलं होतं। त्या साखळदंडास 3 कुलपं लावलेली होती। 2 कुलपाच्या आम्हाला चाव्या शोधल्यावरती मिळाल्या। त्यामुळे चावीवाल्याला बोलवून ती चावी तयार करून त्या महिलेला साखळदंडातून मुक्त करण्यात पोलिसांना यश आलं। महिलेचा भाऊ व भावाची पत्नी हे सध्या बाहेर गावी गोवा येथे गेल्याचे आढळून आलेले आहे। सदर गावात सापड मारला असता सुरेखा साळी नावाच्या महिलेला साखळदंडात बांधून ठेवलेलं आढळून आलं। तिला आता सिक्युअर हॉस्पिटल येथे उपचाराला पाठवलेलं आहे। एका मुलाला तिच्या भाच्याला ताब्यात घेतलेलं आहे। 1-1.5 महिन्यापासून असा प्रकार चालू आहे समजते। हेच पाहण्याचा महत्त्व असणार आहे। एकूणच पाहायला गेलं तर गेल्या 1 तासापासून हा फरार आहे तो असं बांधून ठेवतात। कुठं आहे मुलगा? हाच का? हे तुझं नाव काय रे? अनिरुद्ध सावे। मग त्याला माहित नाही ते चाव्या? मला माहित नाही। ते पुढे जाता हां सर काय नेमकी माहिती मिळाली होती आणि महिला त्या ठिकाणी तुम्ही ज्या खोलीमध्ये गेला होता तो कुठल्या अवस्थेत त्या ठिकाणी? राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दौलतनगर या ठिकाणी एका महिलेला साखळदंडाने बांधलेला आहे अशी माहिती प्राप्त झाली असता आम्ही पोलीस पथकासह महिला अंमलदार तसेच राजारामपुरी पोलीस स्टेशनला देखील माहिती करून त्यांना देखील घटनास्थळी बोलवून घेतलं। या ठिकाणी एका महिलेला साखळदंडाने बांधलेलं दिसून येत होतं। अपंग महिला होती। तिचं नाव विचारलं असता तिने तिचं नाव सारिका हनुमंत साळे असे सांगितले। महिला ही अपंग होती व तिला साखळदंडाने बांधलेलं होतं। त्या साखळदंडास 3 कुलपं लावलेली होती। 2 कुलपाच्या आम्हाला चाव्या शोधल्यावरती मिळाल्या। तर एका कुलपाची चावी मिळत नव्हती। त्यामुळे चावीवाल्याला बोलवून ती चावी तयार करून त्या महिलेला साखळदंडातून मुक्त करण्यात पोलिसांना यश आलं। त्यानंतर त्या महिलेला उपचारकामी CPR हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेलं आहे। सदरबाबत माहिती घेतली असता महिलेला काही दिवसापासून या ठिकाणी 1.5 ते 2 महिन्यापासून बांधून ठेवलेली अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे। सदरबाबत सदरची महिला तिचा भाऊ भावाची पत्नी व तिचा मुलगा यांच्यासह राहत आहे। महिलेला का बांधून ठेवलेलं आहे कशासाठी बांधून ठेवलं याची अधिक माहिती घेत आहोत व संबंधित इसमाविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करीत आहोत। या प्रकरणी कुणाला ताब्यात घेतलं आणि नेमकं काय? सध्या त्या घरामध्ये महिलेचा भाऊ व भावाची पत्नी हे सध्या बाहेर गावी गोवा येथे गेल्याचे आढळून आलेले आहे व तिचा भाचा घरात मिळून आलेला आहे। त्या भाच्याला ताब्यात घेतलेला आहे व राजारामपुरी पोलीस ठाणे येथे पाठवलेलं आहे। काय समजलं होतं आणि त्यानंतर महिला कोणत्या अवस्थेत तुम्हाला भेटली? सुरेखा साळी नावाची इथे मुळात दौलतनगर या परिसरात एक महिलेला साखळदंडात बांधून ठेवलेल्या अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती। त्या आधारे त्यांचं पथक व मी स्वतः आम्ही सगळे एकत्रित आलो। सदर गावात सापड मारला असता सुरेखा साळी नावाच्या महिलेला साखळदंडात बांधून ठेवलेलं आढळून आलं। पहिले 2 चाव्या तिथे मिळाल्या त्यांना आम्ही तिला सोडवलं। एक लॉक निघत नव्हतं मग चावीवाल्याला बोलून ते लॉक पण आपण काढलेलं आहे आणि तिची मुक्तता केलेली आहे। तिला आता सिक्युअर हॉस्पिटल येथे उपचाराला पाठवलेलं आहे। तिला का बांधून ठेवलं होतं आणि कुणी घरातल्यांनी कशाबद्दल बांधून ठेवलं होतं ही माहिती घेऊन पुढील आम्ही कायदेशीर कारवाई करत आहे। ताब्यात घेतलं काय? एका मुलाला तिच्या भाच्याला ताब्यात घेतलेलं आहे। पुढील कारवाई करतो। किती दिवसापासून प्रकार चालू आहे? 1-1.5 महिन्यापासून असा प्रकार चालू आहे समजते। अधिक माहिती घेऊन आपण पुढची कारवाई करतो। त्यामध्ये अजून कोणी घरातले सहभागी होते? त्याचा आता सहभाग आहे का नाही निष्पन्न करावं लागेल। आता तर घरी फक्त तो भाचाच होता। घरात तिचा काका तिची मिसेस आणि मुलं असतात। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा।